अगदी सोप्या पद्धतीने हॉटेलसारखा पनीर मसाला घरी बनवूया. त्यासाठी लागणारे साहित्य व कृती बघूया. गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून त्यात 2 ते 3 कांदे उभे चिरून परतवून घ्यायचे. त्या पॅनवरच कांदा थोडा बाजूला करून त्यात पुन्हा 1 चमचा तेल टाकून त्यात थोडा खडा मसाला घालायचा. जो आपल्या घरात उपलब्ध असेल तो घालू शकता. इथे तेजपानं, दगडफूल, वेलची, दालचिनी, बडीशोप हे मसाले देखील तेलात थोडे फ्राय करायचे. त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो तो देखील त्यात परतवून घ्यायचा. आल्याचे 2 तुकडे, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर हे सर्व कांद्यामध्ये एकत्र करून 5 मिनिटे भाजून घ्यायचे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात पाव वाटी तीळ, 1 वाटी खोबरं व भाजून घेतलेला मसाला या सर्वांची बारीक पेस्ट बनवून घ्यायची. त्यानंतर पॅनमध्ये 4 ते 5 चमचे तेल घालून त्यात जिरं, मोहरी, हळद, लाल तिखट, धने पावडर, पनीर मसाला याची फोडणी देऊन प्युरी टाकून घ्यायची. आता ही प्युरी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. नंतर पाव वाटी कसुरी मेथी घालून घ्यायची आणि एखादा ग्लासभर असे पाणी घालायचे. पाणी अगदी कमीच असू द्यायचे कारण घट्टसरच भाजी छान लागते. नंतर चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचे. तुपाने भाजीची चव छान लागते. आणि शेवट बारीक काप केलेले पनीर व थोडे किसून घेतलेले पनीर घालायचे. आता मंद गॅसवर 10 ते 15 मिनिटे भाजी होऊ द्यायची. 15 मिनिटांनंतर गॅस बंद करून घ्यायचा. अशा प्रकारे हॉटेल स्टाईल पनीर मसाला तयार.